नमस्कार यूट्यूब फॅमिली। मी ब्लाऊज शिवते, उंची आहे त्याची 14.5, तर मी हे 15 घेतलं आहे। मला दाखवते एक मिनिट। बघा ही 15 घेतली आहे, 14 उंची आहे तर 15 घेतली। हे शोल्डर पूर्ण 6 घेतलं आणि इथं 2.5 वर लाइनिंग केली, त्याच्या पुढं 3.5 हा मुंडा घेतला आहे 6 इंच आणि चेस्ट आहे छाती 35, तर हे 9.5, 35चा चौथा भाग 9.5 येतो, त्याच्या पुढे 1.5 आणि कंबर आहे 31, तर कंबर येतं 7.5 आणि हा जो कपडा आहे हा उरलेला हा पेस मधला हा टक्स मारायला, इथं हा टक्स आहे म्हणून हा एवढा कपडा राहतो। मग ही 1.5 इंच उंची आणि हा 4 टक्स ब्लाउज आहे, तर इथून 4 वर इथून टक्स पॉइंट मोजला 11:15, कारण तो शिवून 10:15 येईल, कारण हे शिलाई मार्जिन जातं त्यामुळे। तुम्हाला कटिंग आवडली का? मी अजून पार्ट दाखवत तुम्हाला। हे आपण असं कटिंग करून घेऊया। कटिंग पूर्ण व्यवस्थित, आणि हे जे ड्रॉइंग केली आहे ड्रॉइंगच्या बाहेरून कटिंग आली पाहिजे, अशी अशी व्यवस्थित कटिंग घ्यायची। इथे टुकी मारायची। हे 4 वर आहे ना, हे बघा हे 4 वर आहे, तर हे पण 4 वरच खटकी टाकायची। इथं अर्ध्या इंचावर टाकायची। हा पॉइंट मेन आहे, इथं पण इथं एक खटकी टाकायची अशी, आणि हे शोल्डरला, म्हणजे आपल्या इकडं तिकडं कपडा सरकत नाही। आता आपण अशी कटिंग केली की नाही, हे 4 टक्स ब्लाउज आहे व्यवस्थित बघा। हे अशी कटिंग होती ना, असं फक्त कपडा उचलून पलटी करायचं इकडे, हे बघा। तुम्हाला दिसतं की नाही, एक मिनिट, असा पलटी करून हा बेस निघतो, तर हा पण कटिंग व्यवस्थित करून घ्यायची लाइनिंगच्या बाहेरून। आणि इकडे आपण 4 टक्स आहे म्हणून 1.5 इंच जागा वाढवली, तुम्हाला दाखवते एक मिनिट। हा भाग जो आहे हे बघा, हा भाग आहे ना, याच्या पुढे मी हे 1.5 इंच वाढवलंय, बरोबर 1.5 इंच आहे, तर हे असं येईल। जेव्हा आपण टक्स टाकू, हे टक्स मारल्यानंतर असं बरोबर कपडा उचलला जातो ना, म्हणून ह्या पॉइंटला पुढची चेस्टचा भाग आहे म्हणून हे 1.5 इंच आहे बघा। ही लाइनिंग येईन इथं, दिसली? ही लाइनिंग पहिली क्रॉसपट्टी आपल्याला याची काढायची आणि अशी ही मोजून घ्यायची, ही बरोबर आहे। तर आपण क्रॉसपट्टी कशी काढणार आहे, तर ही जी आखली ना याच्यात 1 इंच मिळवायची, हे बघा ही 3.5 इंच आहे ना, तर ही 3.25 घ्यायची, इकडून 3.5, ही पण 3.5। आता हा उरलेला कपडा जो आहे तो आपण काढून घेतोय, आपल्याला हुक आय पट्टीसाठी कामी येईल तो। हे बघा ही पट्टी काढली, इथून ही जी घडी आहे ही घडीच्या पासून अर्धा इंच वरती घ्यायचं, अर्धा इंच वरती घ्यायचं, व्यवस्थित पकडून अशी छाटून घ्यायची आणि इथून थोडंसं डाऊन द्यायचं खालच्या बाजूने, कमरेच्या बाजूने, एवढं अर्धा इंचाला कमी। हा बाईसाठी कपडा आहे, तर आपण याला जॉईंट घेतोय। बाईची उंची किती आहे बघा, तुम्हाला दाखवते। 4 उंची आणि दंड हे 7.25 इंच आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा मिळवायची, तर आपण घेतोय 5। इथून लांबीची हे केलं तर तिथून 2.5 वर, हे बघा 2.5 वर अशी लाइनिंग ड्रॉ करून घ्यायची। आता इथून तर इकडं 9.5 आलं पाहिजे, इथं हे बघा इथं येतं बरोबर।
तर आपण याला जॉईंट देऊया. हे बघा इथे मी जॉईंट ठेवलं आहे. आणि दंडगेर आहे 14, सव्वा 14. इथं 14.25 आहे, तर 14चे निम्म 7, त्याच्या पुढं ही लाईनिंग आणि हे 1.5 इंच. तर ही क्रॉस अशी हे एकसारखं एवढं कटिंग करीत जायचं. आणि हे ह्या जॉईंटला आपण आता सध्या हे स्टॅपलर मारून ठेवूया, म्हणजे मागं पुढं होणार नाही. आणि इथून थोडासा हे बघा, हे जे आहे इथून एवढा पुढचा खोलाई द्यायची बाईला, फ्रंटच्या बाजूला, पुढच्या समोरच्या बाहीला. हे बघा, आता बघा त्याचा आकार किती सुंदर दिसतो. आता तुम्हाला मी पूर्ण कटिंग दाखवते, गोल गळा पण कटिंग करून दाखवते. याचा गळा आपण गोल कटिंग करू राऊंड शेपमध्ये. तर 10.5चा गळा आहे त्यांचा, समोरचा ब्लाऊजचं माप 10.5 गळाचं आहे. हे बघा, मी इथं 10.5वर राईट खून केली आहे. हे 2.5 इथून लाईनिंग सरळ घ्यायची. आता इथं पाऊण इंच, पाऊण आता अर्धा इंच फुलता घ्यायचा आहे, म्हणून आपण अर्धाच इंच घेतोय असं. हा राऊंड शेप आहे, कटिंग झाल्यावर दाखवते, कारण हे इकडं तिकडं होऊ शकतं. हा फुलता गोल गळा आहे. हे बघा, आलं का लक्षात? हा पाठीमागचा गळा आहे. आता तुम्हाला कटिंग दाखवते. ही बॅक साईड, ही फ्रंट साईड, ही क्रॉस पट्टी आणि ही बाजू. कटिंग आवडली का सर्वांना? प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे बघा, एवढं कटिंग करून दाखवलं तुम्हाला. आणि याला स्टॅपलर लावून दाखवते थोडंसं. हे बघा, तर याला कसं हे करायचं आहे, हे 1 इंचावर कुठकी पाडायची कटकी. ही याच्या समोर. हे बघा, मी खटकी पाडून आणि तुम्हाला हे करते, दाखवते तसं. आणि इथून हे 1.5 इंचावर थोडंसं डाऊन करायचं, फ्रंटचा भाग बरं का. 1.5 इंच घेतलं बघा मी. आता हे टक्स तर तुमच्या लक्षात आले असतील कसे घ्यायचे. हे बघा, हे असं येईल, ही क्रॉस पट्टी. आलं लक्षात? तुम्हाला सर्व कटिंग दाखवली आहे. आणि प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, पूर्ण व्हिडिओ वॉच करा. थँक्यू, धन्यवाद.